Hi friends, welcome to English Fluent English Learning at Next Level. I am Dr. Javed Khan Pathan. Welcome you all to my channel. विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं इंग्लिश फ्लुएंट या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मी जावेद पठाण आपणास पुन्हा एकदा शिकवण्यास आलेलो आहे आणि आज आपण शिकणार आहोत एक नवीन टॉपिक आणि नवीन उत्साहासोबत. चला तर मग शिकूया आजचा आपला नवीन टॉपिक. आपल्या नवीन टॉपिकचं नाव आहे द फन दे हॅड. त्यांना मिळत असलेली मजा. द फन म्हणजे मजा, मौज मजा. तर त्यांना मिळत असलेली मजा, कोणाला मिळत असलेली मजा, ते आज आपण या धड्यामध्ये बघणार आहोत. हा धडा लिहिलेला आहे इसाक असिमोव या लेखकाने आणि हा धडा आहे 9व्या वर्गातला इंग्लिश विषयातील आणि आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड या बोर्डच्या खाली हा धडा शिकणार आहोत. चला तर मित्रांनो, आज बघूयात द फन दे हॅड काय आहे ते. मित्रांनो, बॅकग्राऊंड ऑफ लेसन बघायची म्हटली तर यामध्ये 2 पात्र आहेत जी मुख्य आहेत. एक आहे मार्जी जी 11 वर्षाची आहे आणि दुसरा आहे टॉमी जो 13 वर्षाचा आहे. मार्जी एके रात्री आपल्या डायरीमध्ये आपला मजकूर जो काही दिवसभरातून तिच्या जीवनात काही घटना घडलेल्या असतात त्या घटनांची नोंद ती आपल्या पुस्तकामध्ये आपल्या डायरीमध्ये घेत असते, रोजनिशीमध्ये घेत असते. त्या रोजनिशीच्या कोपऱ्यावर तारीख दिलेली आहे. डायरी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये तारखा येणारच आहेत. तारीख दिलेली आहे 17 मे 1957. म्हणजे ही घटना घडत आहे आता 17 मे 1957 आजची तारीख जी आपण बघितली किंवा वर्ष बघितले तर 2020 आहे. तर ही घटना घडण्यासाठी 17 मे 1957 उजाडावं लागेल. म्हणजे भूतकाळ नाही तर हा भविष्यकाळ या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याला आधी इमॅजिन करून घ्यायचं आहे की आजची तारीख ही 17 मे 1957 आहे. म्हणजे एखादी टाईम मशीन जशी लावली जाते आणि आपण भविष्यामध्ये उडी मारली तसं जसं होतं त्या ठिकाणी या ठिकाणी याच पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपण भविष्यात पोचलेलो आहे आणि भविष्यातलं जग कसं असेल, भविष्यामध्ये घटना कशा घडतील, काय काय बदल घडून येतील हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता सायन्स म्हटलं तर सायन्समुळे आता आपल्या जीवनामध्ये दररोज काही ना काही वेगवेगळे बदल घडून येत आहेत. तर हे बदल तुम्हाला दिसतच असतील आपल्या जीवनाच्या अवतीभोवती. तर 1957 कसे बदल घडून येतील आणि त्यावेळेचं शिक्षण कसं असेल, लोक कसे वागतील, काय टेक्नॉलॉजी असेल हे तुम्हाला त्यावेळेला कळणार आहे. बघत तर यामध्ये आता काय सांगितलेलं आहे तर मार्जी आपल्या डायरीमध्ये लिहिते की टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. टॉमीला एक पुस्तक सापडलं. आता हे पुस्तक कसं, अ रिअल बुक म्हणजे खरोखरचं पुस्तक सापडलं. यांच्याजवळचे जे पुस्तक आहे आता 1957 पुस्तकं असतील किंवा नाही ही तर एक शक्यताच खूप कमी वाटते. कारण आज आपण बघत आहोत की आपण ऑनलाईन एज्युकेशन घेत आहोत आणि ऑनलाईन एज्युकेशन घेत असताना आपल्याजवळ सगळी पुस्तकं ही डिजिटल स्वरूपात आहेत. तर भविष्यात ही रिअल बुक आपल्या कागदांची असतीलच याची गॅरंटी नाही. म्हणून इथे सांगितलेलं आहे मार्जीने की टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. व एक खरोखरचं पुस्तक ते टॉमीला सापडलेलं आहे. हे पुस्तक कसं होतं बरं? हाऊ वॉज अ बुक? द ओल्ड बुक वॉज फाउंड इन द ॲटिक. हे पुस्तक सापडलेलं आहे त्यांच्या जे काही बिनकामाचं साहित्य ठेवण्याची एखादी खोली असते त्या खोलीमध्ये ॲटिकमध्ये ठेवलेलं हे पुस्तक होतं आणि तिथे त्याला ते सापडलं. इट वॉज अबाउट स्कूल ऑफ ओल्ड टाईम. हे पुस्तक कशासंबंधी होतं तर हे एक पुस्तक शाळांसंबंधी होतं. भूतकाळात कशा शाळा होत्या त्यासंबंधीचं हे पुस्तक होतं. आणि पेजेस हाऊ वेअर द पेजेस ऑफ द बुक? द पेजेस ऑफ द बुक्स विच वेअर येलो अँड क्रिंकली. येलो पिवळ्या रंगाची झालेली होती कारण जुनं पुस्तक आहे, खूप वर्षानंतर सापडलेलं आहे. तर ते कसे झालेलं आहे ते येलो झालेलं आहे, पिवळे पडलेले आहेत पेजेस आणि क्रिंकली त्याला खूप घड्या पडलेल्या आहेत. असं हे पुस्तक आहे. आता या पुस्तकाबद्दल मार्जीला तिच्या ग्रँडफादरने सुद्धा सांगितलेलं आहे. एकदा ग्रँडफादरने म्हटलं होतं की त्यांचे ग्रँडफादर
हे अशा पद्धतीच्या पुस्तकातून शिक्षण घेत होते आणि ते शाळांमध्ये जाऊन शिक्षण या पुस्तकातून घेत होते. आणि ही पुस्तकं कशी होती, तर आपण वेगवेगळे पेजेस जसे टर्न करू शकतो, पलटवू शकतो, तसे हे पेजेस पलटवू शकत होते, पुन्हा पुन्हा ते रेफर करू शकत होते. टेलीबुक्स सारखे नव्हे. आता ही मुलं जी पुस्तकं वापरत आहेत ती टेलीबुक्स स्वरूपातली आहेत, म्हणजे मोबाईलवरची जशी पुस्तकं आहेत तशी डिजिटल स्वरूपातली. आता एका मोबाईलमध्ये किंवा एखादं जे काही आपलं किंडलचा आपल्याजवळ जर हे असेल, मशीन असेल किंवा मोबाईल असेल, टॅब असेल, तर त्या टॅबमध्ये आपण भरपूर पुस्तकं हे साठवून ठेवू शकतो. आपल्याला एवढे मोठमोठे पुस्तकं घेऊन सोबत जाण्याची गरज नाही आहे. तर हे सगळं डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शक्य झालेलं आहे. परंतु आता आपण किंवा भूतकाळात जशी पुस्तकं वापरली जात होती किंवा आता ती भविष्यात भूतकाळ बनतील ही पुस्तकं, तर ती कशा पद्धतीची असतील, त्या ग्रँडफादरने त्या मार्जीला सांगितलेलं होतं की मग आमचे ग्रँडफादर अशा पद्धतीचे शिक्षण त्यावेळेला घेत होते. मार्जी हेड स्कूल. आता हे पुस्तक होतं स्कूलबद्दल, तर मार्जी म्हणतात स्कूलबद्दल काय लिहायचं, मला तर स्कूल बिलकुल आवडत नाही. मार्जीला त्या पुस्तकाबद्दल म्हणून उत्कंठा खूप कमी झाली, कारण ती त्याला शाळा बिलकुल आवडत नसते. व्हॉट इज इट अबाउट, ती विचारते टॉमीला की पुस्तक कशा संबंधी आहे. टॉमी म्हणतो हे स्कूल संबंधी आहे. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. स्कूल, शाळा संबंधी आहे पुस्तक. व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल, शाळेसंबंधी काय लिहायचं. आय हेट स्कूल, मला बिलकुल शाळा आवडत नाही, मी तिरस्कार करते शाळेचा. तर ही मार्जी शाळेचा तिरस्कार का करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजची परिस्थिती बघा. आपण सगळे घरामध्ये बंदिस्त पडलेलो आहोत आणि आपल्याला ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागत आहे. जी काही मेडिकल इमर्जन्सी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे आपण ऑनलाईन शिक्षण घेतो आहे. तर या शिक्षणामुळे काय झालं की आपण आपल्या शाळेला मिस करत आहोत. आपल्या शाळेतले शिक्षक आपल्याला भेटत नाही आहे, आपले मित्र भेटत नाही आहे, एकत्र येऊन आपण जे शिक्षण घेत होतो ते शक्य होत नाही आहे. आता एकटं बसून आपल्याला घरी शिक्षण घ्यावं लागत आहे. आणि तशाच पद्धतीची काही शाळा ही मार्जीची सुद्धा होती आणि म्हणून मार्जीला ही शाळा आवडत नव्हती. ती समोर आपण बघूयात ती कशा पद्धतीची शाळा होती. मार्जीची शाळा ही एका बंदिस्त रूममध्ये एक मोठा टी व्ही लावलेला होता आणि त्या टी व्हीमध्ये तिला सगळे जे काही लेसन्स होते ते दाखवल्या जात होते. इट वॉज अ लार्ज अँड ब्लॅक अँड अगली अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन. इथे सांगितलेलं एक मोठा, लार्ज म्हणजे मोठा, ब्लॅक काळा, अँड अगली विद्रूप, अ बिग स्क्रीन मोठा स्क्रीन होता, ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन, ज्याच्यावर सगळे लेसन्स दाखवल्या जात होते. अँड द क्वेश्चन्स वेअर आस्क्ड, आणि प्रश्न विचारला जात होते. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने हा जो काही अभ्यास होता या विद्यार्थ्यांचा, हा भविष्यामध्ये याच पद्धतीने केला जाऊ शकतो. शाळा नावाची गोष्ट शिल्लक राहणार नाही, एकत्र मिळून बसून शिकण्याची गोष्ट शिल्लक राहणार नाही आहे. हे सगळं भूतकाळ होईल असं आपल्याला इमॅजिन करायला सांगितलेलं आहे. तर ते आता थोडंसं शक्य होताना दिसतच आहे आपल्याला. तर ही शाळा, हा मेकॅनिकल टीचर मार्जीला आवडत नसे आणि सगळ्यात जास्त ती कोणती गोष्ट तिरस्कार करत असेल त्या कम्प्युटरमधला किंवा त्या मेकॅनिकल टीचरचा, तर तो होमवर्कचा स्लॉट होता. ज्या ठिकाणी तिला आपलं होमवर्क पुट करावं लागत होता, टाकावं लागत असे, आणि त्याच्यामुळे तो तिला बिलकुल आवडत नसे. आता हा जो काही मेकॅनिकल टीचर होता त्या बंदिस्त रूमच्या स्कूलमध्ये, तर तो बिघडतो आणि हा दुरुस्त करण्यासाठी एक काउंटी इन्स्पेक्टर तिथं त्या ठिकाणी येतो. हा इन्स्पेक्टर तपासनीस जो काही यांना दिलेले जे काही टी व्ही आहेत किंवा जे काही कम्प्युटर आहेत त्याला दुरुस्त करणारा हा व्यक्ती आहे. तर तो जो काही तिचा सिलेबस होता किंवा जो मेकॅनिकल टीचर होता हा खराब होतो, नादुरुस्त होतो, त्याच्यामुळे तिला शिकता येत नव्हतं. म्हणून हा काउंटी इन्स्पेक्टर तो रिपेअर करण्यासाठी येतो आणि ते सगळे आपल्या जे काही इक्विपमेंटसोबत घेऊन येतो आणि तो टी व्ही दुरुस्त करतो. मार्जीला असं वाटत होतं की हा टी व्ही नेहमीसाठी बंद पडला आणि ही शाळा बंद पडली तर किती छान होईल, आणि ती एकदम विचार करायला लागते, भूतकाळात जाते किंवा भूतकाळातल्या शाळा कशा होत्या त्यासंबंधी विचार करायला लागते. जी शाळा तिच्या ग्रेट ग्रँडफादर जे तिची जात होते शाळांमध्ये, तिच्या संबंधी विचार करत बसते की मला या पद्धतीची शाळा असती तर मी सुद्धा किती मजा केली असती. मार्जी थिंक्स अबाउट द फन दे हॅड. ही जी मुलं होती जी भूतकाळात शिक्षण घेत होती शाळांमध्ये एकत्र मिळून, तर ती किती चांगल्या पद्धतीने खेळत असतील, बागडत असतील. तुम्ही बघू शकता फोटोमध्ये. ती विचार करायला लागते मार्जी की माझीसुद्धा अशी शाळा असती तर किती मजा येत असेल. त्यावेळेला सगळे मुलं सोबत येऊन खेळत आहेत, आपला अभ्यास करत आहेत, आणि त्यांना शिकवणारा हा मेकॅनिकल टीचर नव्हे तर एक रिअल टीचर त्यांना शिकवणारा असेल आणि तो त्यांना शिकवत असेल. ही सगळी मुलं सोबत येऊन प्रार्थना करत असतील, एकमेकांसोबत खेळत असतील, मदत करत असतील आणि शिक्षण घेत असतील. तर अशा रिअल टीचरद्वारे ते शिक्षण घेण्यास ती सुद्धा उत्सुक होती. परंतु अनफॉर्च्युनेटली शी कुड नॉट गेट दॅट काइंड ऑफ एज्युकेशन
because of the limitations that she has. So this is about the background of the lesson, that Margie thinks about the old school, the schools which are right now functioning, that we are getting the education in which she thinks about those schools. But you are also getting the idea, because we are also getting the information, we are getting the education in the same way like Margie will get the education in future. So this is all about the background. ही सगळी बॅकग्राऊंड झाली. ज्या पद्धतीने आपण ऑनलाईन एज्युकेशन घेत आहोत तशाच पद्धतीचं मार्जीलासुद्धा एज्युकेशन घ्यावं लागत होतं. आता ती मिस करत आहे की या पद्धतीची शाळा, जी आपली शाळा आहे, लवकरात सुरू होईल, आपण अशी प्रार्थना करूया. तर त्या पद्धतीचं एज्युकेशन तिला मिळावं अशी तिची अपेक्षा आहे. तर ही झाली बॅकग्राऊंड. आता आपण वळूयात धड्याकडे. याचं एक्सप्लेनेशन बघूया, याचा अर्थ बघूया. चला तर बघूया द फन दे हॅड, त्यांना मिळत असलेली मजा. So friends, let's start with the lesson, the fun they had. We will have reading first. Margie even wrote about it that night in her diary. On the page headed 17 May 2157, she wrote, "Today Tommy found a real book." या ठिकाणी मार्जीचा अनुभव या ठिकाणी लिहिलेला आहे बघा, ते आपण बघणार आहोत. मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. मार्जीने आपल्या डायरीमध्ये त्या रात्री लिहिले. ऑन द पेज हेडेड 17 मे 2157. पेजवर दिनांक होती, उजव्या कोपऱ्यावर जी दिनांक आपण टाकत असतो त्या ठिकाणी, त्या पेजवर हेडिंगच्या ठिकाणी दिनांक होती 17 मे 1957. शी रोट, आणि त्या ठिकाणी तिने काय लिहिलं, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. टॉमीला एक खरोखरचं पुस्तक सापडलं. खरोखरचं पुस्तक, रिअल बुक म्हणजे खरोखरचं पुस्तक, रिअल बुक. आता हे खरोखरचं पुस्तक म्हणण्यामागचं कारण बघा, इथे दिलेलं आहे तारीख काय आहे, 17 मे 2157. 17 मे 1957मध्ये ही घटना घडत आहे किंवा ही स्टोरी घडत आहे. म्हणजे फ्युचरमध्ये आपण जात आहोत. एक विज्ञानकथा ही आहे द फन दे हॅड, म्हणजे त्यांना येत असलेली मजा. काय मजा होती ते आपण समोर बघणारच आहोत. तर 17 मे 1957मध्ये ही घटना घडते असं आपल्याला इमॅजिन करायचं आहे आणि या कथेचा आनंद घ्यायचा आहे. तर त्या काळामध्ये कशी परिस्थिती असेल, कसं भविष्य असेल, हे सगळं इमॅजिन करून, कशी शाळा असेल, कशी पुस्तकं असतील, कशी ये जा करण्याची वाहनं असतील, हे सगळं आपण विचार करायचा आहे, कल्पना करायची आहे. आपल्या कल्पनाशक्तीला, इमॅजिनेशनला थोडासा वाव देऊन आपण तो विचार करायचा आहे. तर त्या ठिकाणी 1957 या वर्षामध्ये ही घटना घडत आहे आणि ती आपल्या डायरीमध्ये लिहिते की टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. टॉमी नावाचं एक दुसरं पात्र आहे आणि मार्जी हे एक पात्र आहे. अशी दोन पात्र आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलेलेच आहे. तर टॉमी फाउंड अ रिअल बुक, टॉमीला एक खरोखरचं पुस्तक सापडतं किंवा सापडले. फाउंड म्हटलेलं आहे, सापडले. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. हे खूप जुनं पुस्तक होतं. मार्जीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट. मार्जीच्या ग्रँडफादरनी एकदा सांगितलं होतं, व्हेन ही वॉज अ लिटिल बॉय his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. ज्यावेळेला ते लहान होते, when he was a little boy, his grandfather, त्यांच्या आजोबांनी सांगितले होते that there was a time, की एक अशी वेळ होती when all stories were printed on paper, की सगळ्या स्टोरीज या पेपरवर लिहिल्या जात होत्या, कागदांवर लिहिल्या जात होत्या. अशी एक वेळ होती. म्हणजे आत्ता कागदांवर लिहिल्या जात नाहीत स्टोरीज, म्हणजे कथा, आता त्या लिहिल्या जात नाही, हा असा याचा अर्थ होतो. म्हणजे त्या काळामध्ये, आता 1957मध्ये त्या कथा कशा कोणत्या स्वरूपात असू शकतील हे आपण इमॅजिन करायचं आहे. ते टेलिबुक्सच्या स्वरूपात ते आपण समोर बघणारच आहोत. तर त्या कशा असतील ते इमॅजिन करायचं आहे. तर आता या दोन पॅराग्राफमध्ये आपल्याला भरपूर गोष्टी कळलेल्या आहेत. दोन पात्र आहेत, मार्जी आहे आणि टॉमी आहे. मार्जीने आपल्या डायरीमध्ये नोंद केलेली आहे, तारीख आहे 17 मे 1957, आणि त्या ठिकाणी नोंद केलेली आहे की टॉमीला एक खरोखरचं पुस्तक सापडलं. बाजूला काही मार्जिन क्वेश्चनसुद्धा सोबत दिलेले आहेत मित्रांनो, ते सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, व्हेन डज द स्टोरी टेक प्लेस. ही घटना, टेक प्लेस म्हणजे घडणे, ही घटना केव्हा घडली, ही कथा केव्हा घडली किंवा घडत आहे. तर तारीख दिलेली आहे बघा इथे 17 मे 1957. आन्सर आपण कसं द्यायचं, द स्टोरी टेक्स प्लेस ऑन 17 मे 2157 असं याचं उत्तर होईल.
आपण सोबत एक्सप्लेनेशन बघत असताना आपण याची मार्जिनची उत्तरं वगैरे सुद्धा बघणार आहोत, म्हणून थोडंसं लक्ष देऊन आपण हे सगळं ऐकायचं आहे, बघायचं आहे. व्हॉट डज मार्जिन मीन बाय अ रिअल बुक? आता हे रिअल बुक कसं होतं आपण समोर बघणारच आहोत. ठीक आहे. तर दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली. हाऊ वॉज द बुक और हाऊ वेअर द पेपर? सो दे टर्न द पेजेस. त्या काळातले लोक पुस्तकातले पेजेस हे पलटवत होते, म्हणजे एक पेज झाल्यानंतर दुसऱ्या पेजवर ते जाऊ शकत होते. विच वेअर येलो अँड क्रिंकली. आणि ही पुस्तकांची पेजेस कशी होती? येलो अँड क्रिंकली, पिवळ्या रंगाची, अँड क्रिंकली म्हणजे चुरगाळलेली, त्यांना घड्या पडलेल्या. अँड इट वॉज ऑफुली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द वे दे वेअर सपोज टू ऑन अ स्क्रीन, यू नो. And then when they turn back to the page before, it had the same words on it that it had when they read it the first time. या पॅरेग्राफचा अर्थ समजून घेऊया आपण. दे टर्न द पेजेस, ते पेजेस पलटवत होते, विच वेअर येलो अँड क्रिंकली. त्या काळातल्या लोकांची जी पुस्तकं होती ती या पद्धतीची होती, आणि पुस्तकांचा पेपरचा कागदाचा कलर कसा होता? येलो, पिवळ्या रंगाचा, आणि क्रिंकली, चुरगुळ्यात पडलेला, घड्या पडलेला. आणि इट वॉज ऑफुली फनी. आणि हे किती फनी आहे, हास्यास्पद आहे, भयानक. ऑफुली म्हणजे भयानक हास्यास्पद आहे. टू रीड वर्ड्स, शब्द वाचणे, दॅट स्टूड स्टील, जे एकाच ठिकाणी थांबलेले आहेत. स्टूड स्टील म्हणजे एकाच ठिकाणी थांबलेले. इन्स्टेड ऑफच्या ऐवजी, इन्स्टेड ऑफचा अर्थ काय आहे? च्या ऐवजी. ऑफ मूव्हिंग द वे दे वे सपोज टू. शब्दांनी कसं मूव्हिंगमध्ये असलं पाहिजे, म्हणजे जसं जसं आपण वाचत जात आहोत तसं तसं ते शब्द कसे असले पाहिजे? मूव्ह केले गेले पाहिजे. म्हणजे त्यांच्याजवळची जी पुस्तकं आहेत मार्जीच्या आणि टॉमीच्या 1957 या काळामधली, ती तशी आहेत की ते वाचत राहतात आणि ते समोर जे काही वर्ड्स आहेत ते जात राहतात. परंतु या ठिकाणी हे शब्द पुस्तकांमधली जी आहेत जुन्या काळातली ती जागच्या जागी थांबलेली आहेत, ती इकडे तिकडे जात नाही, सरकत नाहीत. द वे दे वेअर सपोज टू ऑन अ स्क्रीन, यू नो. आणि हे पुस्तकं मार्जीची कशी आहेत? ऑन अ स्क्रीन आहेत, म्हणजे ते स्क्रीनवर ते वाचत आहेत. ती एक तर कम्प्युटरची स्क्रीन असेल, किंवा ती मोबाईलची स्क्रीन असेल, किंवा टॅबलेटची स्क्रीन असेल. अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर. आणि ते जेव्हा हे जुन्या काळातले लोक पुन्हा वापस जेव्हा परत कोणत्या पेजवर जातात, इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट. त्याच्यावर पुन्हा तीच शब्द छापलेली असतात, ती काही बदलत नाही. म्हणजे आपण पुस्तकातली जी पानं आहेत, पहिला धडा झाल्यानंतर दुसऱ्या धड्याकडे वळतो, पुन्हा जर आपल्याला पहिला धडा वाचायचा असेल तर तीच शब्द, तोच धडा आपल्याला सापडतो की नाही? तसंच या ठिकाणी सुद्धा आहे की ज्या वेळेला हे पेजेस पुन्हा त्या ठिकाणी आपण त्या पेजेसकडे बघतो तर तीच शब्द त्या ठिकाणी असतात. सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड वेन दे रीड इट द फर्स्ट टाईम. त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा ते वाचलेले असतात तेव्हा तसे जसे शब्द असतात त्याच पद्धतीचे शब्द त्याच्यावर असतात. तर हे झाले आता याबद्दलची गोष्ट आता आपल्याला कळलेली आहे. मार्जीला काय सांगायचं होतं या ठिकाणी, तर आपण समोर जाऊयात. आता इथे एक प्रश्नसुद्धा दिलेला आहे. व्हॉट डज मार्जी मीन बाय अ रिअल बुक? म्हणजे मार्जीच्या मते रिअल बुक म्हणजे काय? तर रिअल बुक म्हणजे काय? द रिअल बुक वॉज yellow and crinkly. The pages of the real book were yellow and crinkly, and it was funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to, and the pages can be turned back, and the same pages and same words are written over there. So in this way we can give the answers to this. समोर याचं आता एक्सप्लेनेशन बघूया आपण. Gee, said Tommy, what a waste. When you are through with the book, you just throw it away. I guess our television screen must have had a million books on it, and it's good for plenty more. I wouldn't throw it away. टॉमी आता या ठिकाणी काय म्हणतोय की गी, त्याला एकदम किळस आल्यासारखा हा शब्द आहे, उद्गारवाचक शब्द आहे. वॉट अ वेस्ट, किती वेळ वाया घालवायचा या सगळ्या गोष्टींमध्ये. वॉट अ वेस्ट, किती वेळ वाया घालवायचा. वेन यू आर थ्रू विथ द बुक, ज्या वेळेला तुम्ही पुस्तक वाचलेलं आहे, थ्रू विथ द बुक म्हणजे पूर्ण पुस्तक वाचलेलं आहे, यू जस्ट थ्रो इट अवे, तुम्ही फक्त हे फेकून देता. यू जस्ट थ्रो इट अवे. आय गेस आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स ऑन इट. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती तर मिलियन्स, लाखो पुस्तकं आहेत. अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. आणि प्लेंटी म्हणजे पुष्कळ, यामध्ये अजून प्लेंटी म्हणजे अजून पुष्कळ पुस्तकं आपण अजून टाकू शकतो.
एकाच टेलिव्हिजन स्क्रीनमध्ये, एकाच टेलिव्हिजनमध्ये, मेमरीमध्ये एवढं सगळं टाकू शकतो. आय वुडंट थ्रो इट अवे. म्हणजे पुस्तक संपल्यानंतर मी माझं टेलिव्हिजन फेकून देत नाही, पण ही लोकं आपलं पुस्तक संपलं की ते फेकून देत असतील. तर हा किती वेळ वाया घालवायचा आहे किंवा किती वेस्ट करायचं काम आहे ते बघा. पेजेस आणि हे सगळं कागद त्याचा वेस्ट होतोय. तर या टेलिबुक्समध्ये असं होत नाही, असं त्याला म्हणायचं आहे. सेम विथ माइंड सेड मार्जी. मार्जी म्हणते मलाही तेच वाटतं. सेड मार्जी, मलाही तेच वाटतं. सेड मार्जी. शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड. ही वॉज 13. आता ठिकाणी मार्जीचं वय सांगितलेलं आहे. शी वॉज 11 years old अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स. आणि तिने जास्त टेलिबुक्स बघितलेले नाही आहे जितके टॉमीने बघितलेले आहेत. आणि ही वॉज 13. टॉमीचं वय काय आहे? 13. मार्जीचं वय 11 आणि टॉमीचं 13. शी सेड वेअर डिड यू फाइंड इट. मार्जीने विचारलं टॉमीला, वेअर डिड यू फाइंड इट. कुठे सापडलं तुला हे पुस्तक? इन माय हाऊस. माझ्या घरी. तर टॉमी काय म्हणतो की इन माय हाऊस म्हणजे माझ्या घरी. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन द ॲटिक. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन द ॲटिक. तो म्हणतो, त्याने म्हटलं की माझ्या घरात सापडलं आणि ही पॉइंटेड विदाउट लुकिंग. आणि तिच्याकडे फक्त सांगितलं की कुठे सापडलं तर इन द ॲटिक. फक्त बोट दाखवत त्या ठिकाणी तो सांगतोय की मला माझ्या ॲटिकमध्ये, इन द ॲटिक म्हणजे आपली जी काही जुनी खोली असते, जुनं सामान ठेवण्याचं, त्या खोलीला ॲटिक असं म्हणतात. त्या ठिकाणी मला सापडलं आहे. तो कारण पुस्तक वाचण्यामध्ये घडलेला होता आणि त्याने फक्त तिच्याकडे न पाहता बोट दाखवून सांगितलं की इन द ॲटिक. व्हॉट्स इट अबाउट. कशासंबंधी हे पुस्तक? मार्जीने विचारले. टॉमीने उत्तर दिलं स्कूल. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. मार्जीला राग आला. स्कॉर्नफुल तिरस्कार करणे, रागाने. स्कूल. व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल. शाळेबद्दल काय लिहायचं आहे? आय हेट स्कूल. मला शाळा बिलकुल आवडत नाही. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. मार्जीला शाळा कधीच आवडलेली नाही. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. तिला नेहमीच शाळेचा राग येत होता आणि आता तर ती जास्त हेट करत आहे शाळेला. का बरं? द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी. जो तिच्या घरचा मेकॅनिकल टीचर आहे तो काय करतो आहे? तिला टेस्ट आफ्टर टेस्ट. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट. टेस्ट नंतर टेस्ट देत आहे इन जिओग्राफी. भूगोल या विषयामध्ये तो तिला टेस्ट आफ्टर टेस्ट देतो आहे. अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स. आणि तिला काही भूगोलामध्ये चांगले मार्क पडत नाही आहे. वर्स म्हणजे वाईटातला वाईट परफॉर्मन्स तिचा त्या ठिकाणी दिसतोय. अंटिल हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली. आणि म्हणून तिच्या आईलाही तिची जी प्रगती आहे ती इतकी वाईट होताना दिसते. तर ती आई दुःखाने, सॉरोफुली म्हणजे दुःखाने डोकं हलवायला लागते. शेकन म्हणजे डोकं हलवायला लागते की या मुलीचं काही खरं नाही आता. अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. आणि म्हणून ती काउंटी इन्स्पेक्टर म्हणजे जो तपासनीस आहे, तपासनीस इन्स्पेक्टर म्हणजे जो हे सगळी काही शाळा वगैरेंचं व्यवस्थापन करणारे जे लोक असतील त्यांचा तपासनीस असेल, त्या इन्स्पेक्टरला बोलवते की बा काय झालं किंवा या मुलीचा असा का परफॉर्मन्स आहे ते तुम्ही एकदा बघा. आता हा काउंटी इन्स्पेक्टर त्या ठिकाणी येतो. तो कसा याचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे बघा. ही वॉज अ राऊंड लिटिल मॅन. तो एक राऊंड लिटिल मॅन आहे म्हणजे जाडजूड छोटासा बुटका. विथ अ रेड फेस, चेहरा लालबुंद. अँड अ होल बुक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. आणि त्याच्याजवळ सगळे बॉक्स आहे खूप मोठा ज्याच्यामध्ये वेगवेगळे टूल्स आहेत, साधनं आहेत, ज्यामध्ये डायल आहेत, वायर आहेत. एखादं जे काही आपलं उपकरण सुधरवायचं असेल आपल्याला तर ते सुधरवण्यासाठी ज्यावेळेला कोणी येतं तर ते कसं डायल किंवा वायर त्यांच्याजवळ असतात तसं याच्याजवळ सुद्धा होतं. ही स्माइल्ड ॲट मार्जी. घरात आल्यानंतर त्याने मार्जीकडे बघून स्माईल केलं. अँड गेव हर ॲन ॲपल. आणि तिला एक सफरचंद दिला. देन टूक द टीचर अपार्ट. अँड देन टूक द टीचर अपार्ट म्हणजे टीचरला बाजूला केलं. टीचरला त्याने बाजूला केलं. कसं बाजूला केलं असेल? आता हिचा टीचर कसा आहे सांगितलेलं इथं बघा. मेकॅनिकल टीचर आहे. आपल्या टीचरसारखा टीचर नाही येतो. म्हणून ही टूक द टीचर अपार्ट. त्या टीचरला त्याने बाजूला केलं. मार्जी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर. मार्जी प्रार्थना करत होती, अपेक्षा करत होती. ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर. एकदा का याने हा शिक्षक जो काही मेकॅनिकल टीचर आहे हा उघडला किंवा बाजूला त्याला केलं तर त्या बघण्यासाठी तर त्याला पुन्हा ते जोडता येऊ नये
अशी ती आशा अपेक्षा ती करत होती. बट ही न्यू हाऊ ऑल राईट. बट त्याला हे सगळं माहिती होतं ते पुन्हा कसं जोडायचं म्हणून. अँड आफ्टर ॲन आवर एका तासानंतर आफ्टर ॲन आवर और सो एका तासानंतर देर इट वॉज अगेन. पुन्हा तो जो काही टी व्ही होता, जो काही मेकॅनिकल टीचर होता, तो पुन्हा तो जोडून देतो. तो कसा होता? लार्ज अँड ब्लॅक अँड अगली. हा कसा होता? लार्ज अँड ब्लॅक अँड अगली. दिसायला लार्ज मोठा, ब्लॅक काळा, अँड अगली कुरूप, विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन. एक मोठा स्क्रीन होता त्याच्याजवळ, विच ऑल द लेसन्स वेअर शोन, ज्याच्यावर पूर्ण लेसन्स जे होते ते शो केले जात होते. अँड द क्वेश्चन्स वेअर आस्क्ड, आणि सगळे क्वेश्चन्स त्याच्यावर विचारले जात होते. दॅट वॉजंट सो बॅड. इतकं ते काही वाईट नव्हतं. द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क. मार्जीला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा तिरस्कार किंवा राग येत होता? हेटेड म्हणजे तिरस्कार करणे, राग येणे. मोस्ट वॉज द स्लॉट, तो असा स्लॉट होता वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर. ज्या ठिकाणी तिला आपला होमवर्क आणि टेस्ट पेपर टाकावा लागत असे, तर तो स्लॉट तिला बिलकुल आवडत नसे. म्हणजे तिला एकंदरीत होमवर्क आवडत नसे, घरकाम घर अभ्यास जो दिलेला असेल तो करायला आवडत नसे. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड. आणि हा अभ्यास तिला कसा करावा लागत होता? पंच कोडमध्ये, एका विशिष्ट लँग्वेजमध्ये, पंच कोडमध्ये, एका विशिष्ट लँग्वेजमध्ये. दे मेड हर लर्न व्हेन शी वॉज 6 years old. जेव्हा ती 6 वर्षाची होती मार्जी, त्याच वेळेला तिला हे शिकवण्यात आलेलं होतं. पंचकोड जी भाषा आहे पंचकोडची, ही कशी असते, काय असते, हे तिला त्याच वेळेमध्ये जेव्हा ती 6 वर्षाची होती त्यावेळेला शिकवलेलं होतं, ही टेलिव्हिजनची किंवा टेलिबुक्सची भाषा. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आणि हा मेकॅनिकल टीचर काय करत असे की हा जो काही मार्क्स वगैरे होते, परफॉर्मन्स होता त्या मुलीचा किंवा विद्यार्थ्यांचा, तो लगेच कॅल्क्युलेट करायचा, त्याची बेरीज वजाबाकी करायचा की हिला किती मार्क्स पडतात किंवा कसे. त्या ठिकाणी एक मार्जिनमध्ये क्वेश्चन दिलेलं आहे बघा. विच पार्ट ऑफ द मशीन डीड मार्जी हेट मोस्ट. मशीनमधला, मेकॅनिकल टीचरमधला कोणता पार्ट मार्जीला आवडत नसेल? इथं बघितलं आपण, द स्लॉट व्हेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. हा पार्ट तिला आवडत नसेल. मग उत्तर कसं द्यायचं? मार्जी हेटेड मोस्ट द स्लॉट व्हेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. हे उत्तर या ठिकाणी आपण लिहू शकतो. वरची काही मार्जिनची क्वेश्चन्स आपली राहिलेली आहेत ती एकदा बघून घेऊयात आपण. यांची उत्तरं काय होती म्हणून. मार्जी अँड टॉमी यूज टेलिबुक्स, व्हॉट आर दे लाईक. इथे सांगितलेलं आहे की मार्जी आणि टॉमी हे टेलिबुक्स वापरतात, ती कशी आहेत? सो दे आर डिस्प्लेड ऑन द स्क्रीन, टेलिव्हिजन स्क्रीनवर डिस्प्ले होतात है ना. अँड द वर्ड्स आर मुव्हिंग, हे त्याचं उत्तर आहे. देन मार्जी युजेस अ डायरी, व्हॉट वुड इट बी लाईक. मार्जी डायरी वापरते, ती कशी असू शकते? सो द डायरी इज ऑल्सो अ काइंड ऑफ टेलिबुक वेअर शी इज रायटिंग हर एक्सपिरियन्सेस, हर डेली हॅपनिंग्ज ऑफ हर लाईफ. ती सुद्धा एका टेलिबुक्सच्या स्वरूपातच असेल, असं याचं उत्तर येईल. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द वर्ड्स टूक द टीचर अपार्ट. या शब्दांचा अर्थ काय होतो? टूक द टीचर अपार्ट, शिक्षकाला उघडून बाजूला केले. आता शिक्षकाला उघडून बाजूला केले म्हणजे द काउंटी इन्स्पेक्टर टूक द मेकॅनिकल टीचर अपार्ट टू रिपेअर इट बिकॉज इट वॉज अ मशीन. ती एक मशीन आहे म्हणून त्याने त्याला बाजूला केलं, असं त्याचं उत्तर आपण या ठिकाणी लिहू शकतो. इथपर्यंतची कथा आता आपल्याला समजली असेल. आता आपण समोर जाऊयात, याचं काय समोर काय आहे ते बघूयात. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड. इन्स्पेक्टरने आता त्याला दुरुस्त केलं आणि इन्स्पेक्टरने पुन्हा एकदा स्माईल हसला थोडासा बघून. अँड ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्जीज हेड. त्याने आपलं काम पूर्ण केलं, दुरुस्त केलं त्या मेकॅनिकल टीचरला आणि मार्जीच्या डोक्यावर थोडीशी शाबासकी दिली. पॅटेड म्हणजे शाबासकी देणे. ही सेड टू हर मदर, अँड तो आईला म्हणाला, मार्जीच्या आईला म्हणाला, इट्स नॉट द लिटिल्स गर्ल्स फॉल्ट. हा त्या लहान मुलीचा फॉल्ट नाही आहे, मिसेस जोन्स. आईचं नाव दिलेलं आहे या ठिकाणी मिसेस जोन्स. हा या लहान मुलीचा फॉल्ट नाही आहे हो. आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटिल टू क्विक. हा जो जिओग्राफी सेक्टर आहे ना, हा थोडासा लवकर गिअर अप झालेला आहे किंवा तो समोर गेलेला आहे. म्हणजे भूगोलाचा हा भाग जो आहे, जो जसा चालला पाहिजे, हा थोडासा समोर निघून गेलेला आहे. दोज थिंग्स हॅपन समटाईम्स. अशा गोष्टी घडतात. आय हॅव स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 year लेवल. मी हा जो काही जिओग्राफीचा भाग जो समोर निघून गेलेला होता, जो अभ्यास
10 इयर लेवलला असायला पाहिजे होता, ॲव्हरेज 10 इयर लेवलला तो समोर निघून गेला होता. तो आता मी स्लो केलेला आहे आणि तो या 10 इयर लेवलला म्हणजे मार्जीच्या लेवलला तो आणून दिलेला आहे. म्हणजे पुढच्या इयत्तेचा ती अभ्यास करत होती म्हणून तिला येत नव्हतं. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. मार्जीचा जो काही प्रोग्रेस म्हणजे प्रगतीचा जो काही पॅटर्न आहे, एकंदरीत ओव्हरऑल म्हणजे एकंदरीत जी काही प्रगती आहे मार्जीची ही समाधानकारक आहे, सॅटिस्फॅक्टरी आहे. अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन. आणि मग मार्जीचा हेड मार्जीच्या डोक्यावर पुन्हा तो एकदा शाबासकी देतो. समोर बघूया आता आपण काय होतं. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. मार्जी निराश झाली. डिसअपॉइंटेड म्हणजे निराश होणे. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड, निराश होणे. शी हॅड बीन होपिंग, ती विचार करत होती, दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. ते हा जो काही टीचर होता हा घेऊन जातील सोबत, काउंटी इन्स्पेक्टर येईल आणि सोबत रिपेअरिंगसाठी घेऊन जाईल. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ. टॉमीचा टीचर असाच खराब झाला होता, मेकॅनिकल टीचर, तर तो त्यांनी एक महिना अवे फॉर नियरली अ मंथ, एक महिना दूर घेऊन गेले होते, दूर कुठेतरी दुरुस्त करायला. बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. कारण काय होतं त्याचा टॉमीचा मेकॅनिकल टीचर घेऊन जाण्याचा, बिकॉज इट्स हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. याचा जो हिस्ट्री सेक्टर होता टॉमीच्या मेकॅनिकल टीचरचा, इतिहासाचा जो भाग होता हा पूर्णपणे ब्लँक झाला होता, गायब झाला होता. म्हणून तो त्याला घेऊन गेला होता आणि एक महिना तो काही मेकॅनिकल टीचर आणला नव्हता, म्हणून याला अभ्यास करायची गरज पडली नव्हती. सो शी सेड टू टॉमी, ती म्हणायला लागली मग टॉमीला मार्जी, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. आता यांचा विषय त्या पुस्तकाबद्दल आलेला आहे. व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. कोणी पुस्तकाबद्दल का लिहित आपल्या शाळेबद्दल का लिहित असेल बरं या पुस्तकामध्ये. टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आईज. सुपिरियर थोडंसं गर्वाने, टॉमीने तिच्याकडे थोडंसं गर्वाने बघितलं. बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. अगं हे आपल्या पद्धतीची शाळा नाही आहे ग, जशी तू विचार करत आहे. धिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. या पुस्तकामध्ये ओल्ड काइंड ऑफ स्कूलबद्दल लिहिलेलं आहे. जुनी शाळा जी आहे, जुन्या पद्धतीची जी शाळा आहे त्याबद्दल लिहिलेलं आहे. दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो. आणि ही किती शतकांपूर्वीची आहे, हंड्रेड्स अँड हंड्रेड्स इयर्स ऑफ ॲगोची ही शाळा आहे. ही ॲडेड लोफ्टिली, थोडंसं गर्वाने, लोफ्टिली म्हणजे गर्वाने त्याने ही माहिती दिली. प्रोनाऊन्सिंग द वर्ड केअरफुली, सेंचुरीज ॲगो. शतकांपूर्वीची ही घटना आहे किंवा शाळा आहे आणि त्या शाळेबद्दल यामध्ये लिहिलेलं आहे. मार्जी वॉज हर्ट. मार्जीला थोडंसं वाईट वाटलं. वेल आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम ॲगो. मला त्या काळातली शाळा कशी होती मला माहीत नाही रे. शी रेड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ वाईल देन सेड. तिने टॉमीच्या खांद्यावरून थोडंसं डोकावून बघितलं आणि पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला. एनिवे दे हॅड अ टीचर. तुला माहीत आहे का, त्यांच्याजवळ एक शिक्षक होता. टीचर म्हटलेला या ठिकाणी शिक्षक. समोर बघूया आपण. शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. इट वॉज अ मॅन. त्यांना सुद्धा शिक्षक होता, बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. त्यांचा आपल्यासारखा टीचर नव्हता. इट वॉज अ मॅन. तो एक मनुष्य होता. मॅन म्हणजे मनुष्य. अ मॅन, एक मनुष्य. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. एक मनुष्य शिक्षक कसा असू शकतो. वेल ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क देम क्वेश्चन्स. तो काय करत होता हा टीचर. ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स. तो नवीन नवीन गोष्टी या काही मुलांना सांगायचा, विद्यार्थ्यांना सांगायचा. अँड गेव देम होमवर्क. आणि तो त्यांना होमवर्क द्यायचा, घर अभ्यास द्यायचा, घरकाम द्यायचा. अँड आस्क देम क्वेश्चन्स. आणि त्यांना प्रश्नसुद्धा विचारायचा. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. आता या ठिकाणी मार्गी म्हणते मनुष्य किंवा मानव इतका स्मार्ट नाही आहे आपल्या टेलिबुक्स किंवा कम्प्युटरपेक्षा. शुअर ही इज. बिलकुल मनुष्यसुद्धा तितकाच हुशार आहे. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. माझे वडीलसुद्धा जितकं माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. माझ्या शिक्षकाला जितकं माहीत नाही, माझ्या मेकॅनिकल टीचरला जेवढं माहीत आहे तेवढी माहिती माझ्या बाबांनासुद्धा आहे. म्हणून असं तू म्हणू नको की शिक्षकाला काही माहीत नसतं म्हणून.
या ठिकाणी आता आपण थोडंसं मार्जिन क्वेश्चनसुद्धा बघूयात. वरती एक बघितला आहे आपण, इथे बघून घेऊयात. इथपर्यंत समजलंच असेल तुम्हाला एक्सप्लेनेशन. व्हॉट फॉल्ट डिड द इन्स्पेक्टर रिपेअर? इन्स्पेक्टरने कोणता फॉल्ट रिपेअर केला? तर तुम्हाला माहीत असेल की द जिओग्राफी सेक्टर हॅड गिअर्ड अप, दॅट्स वाय इट वॉज द फॉल्ट. इथे सांगितलेलं बघा, आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटिल टू क्विक. दोज थिंग्स हॅपन समटाइम्स. जो जिओग्राफी सेक्टर जो होता तो थोडासा समोर गेला होता. तर या काउंटी इन्स्पेक्टर हॅड स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10-year लेवल. इन दिस वे ही सॉल्व दॅट प्रॉब्लेम. what is Margie like as a student? Bright, average or below average? या ठिकाणी ॲव्हरेज दिलेलं आहे बघा, ॲव्हरेज 10-year लेवल. सो द मार्जी वॉज ॲव्हरेज स्टुडंट. डू यू थिंक द स्कूल डिस्क्राइब्ड इन द बुक एक्झिस्टेड सेंचुरीज अगो? या पुस्तकामध्ये जी शाळा सांगितलेली आहे, एक्झिस्टेड म्हणजे अस्तित्वात असणे, ती अस्तित्वात होती किंवा नाही? 100 शतकांआधी अशी शाळा होती का ज्या ठिकाणी शिक्षक होता, तो त्या मुलांना शिकवायचा किंवा त्यांना पाठ द्यायचा, प्रश्न विचारायचा? तर ती सेंचुरीज ॲगो, शतकांच्या आधी तर होतीच, आणि आत्ताही आहे सांगितलं तर आपण त्याचं उत्तर होमध्ये द्यायचं आहे. चला आता थोडंसं समोर बघूया. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. टॉमी म्हणतोय की माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. माझ्या बाबांना माझ्या टीचर, मेकॅनिकल टीचर इतकीच माहिती आहे. समोर बघूया. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय. बेच्चा म्हणजे काय इथं सांगितलेलं बघा, शुअरली, खात्रीने. आय बेच्चा म्हणजे मी खात्रीने सांगू शकतो. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच, त्या टीचरपेक्षाही जास्त त्याला बाबांना माहिती आहे याची मला खात्री आहे. मार्जी वॉजंट प्रिपेअर टू डिस्प्यूट दॅट. डिस्प्यूट म्हणजे भांडण करणे. मार्जी प्रिपेअर नव्हती, तयार नव्हती याबद्दल वादविवाद करण्यासाठी. शी सेड, ती म्हणाली, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. बरं, मी एक स्ट्रेंज म्हणजे अनोळखी. इथं स्ट्रेंजचा अर्थ काय आहे? अनोळखी. एखाद्या अनोळखी माणसाला मी माझ्या घरामध्ये का बोलवू शिकवण्यासाठी मला? टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. टॉमी हसायला लागला जोरजोरात. स्क्रीम, किंचाळणे, विथ लाफ्टर, हसत किंचाळला लागला. यू डोंट नो मच मार्जी, तुला काहीच माहीत नाही. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. हा टीचर त्या हाऊसमध्ये, त्या घरामध्ये राहत नव्हता किंवा त्या घरामध्ये येत नव्हता शिकवायला. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग. त्या काळातली जी शाळा होती त्यांची एक स्पेशल बिल्डिंग होती, विशिष्ट शाळा होती ही. अँड ऑल द किड्स वेंट देअर. त्या बिल्डिंगमध्ये, विशिष्ट इमारतीमध्ये हे सगळे मुलं त्या ठिकाणी जात होते. जसं आज आपण आपले जे काही विद्यार्थी आहेत एका ठिकाणी येऊन जातात, एका शाळेमध्ये जातात, तिथे शिकतात, शिक्षक येतात, सगळं पूर्ण यंत्रणा तिथे कार्यरत आहे तुम्हाला शिकवण्यासाठी. त्या पद्धतीची ती शाळा आहे. जसं आता या आधीपर्यंत आपण शिकत होतो तशी ती शाळा आहे. आज आपण ऑनलाईन शिक्षण घेत आहोत, घरामध्ये कैद आहोत आणि ऑनलाईन पद्धतीने आपल्याला शिक्षण घ्यावं लागत आहे. तर मार्जीला असं वाटत होतं की प्रत्येक शिक्षक घरी येऊन शिकवत असेल, पण टॉमीने म्हटलं ही तशी शाळा नाही आहे. सगळे शिक्षक एका बिल्डिंगमध्ये, शाळा नावाची जी बिल्डिंग होती त्या बिल्डिंगमध्ये तिथे जात होते आणि ते शिकवत होते. इथं दिलेलं आहे, डू यू थिंक टॉमी एक मार्जिन क्वेश्चन दिलेला आहे बघा. डू यू थिंक टॉमी लाईक्स द स्कूल इन द ओल्डन डेज? टॉमीला ती शाळा आवडत असे असं तुम्हाला वाटतं का ओल्डन डेजची? तर टॉमीच्या डिस्क्रिप्शनवरून आपण सांगू शकतो, यस, टॉमी लाईक्स द स्कूल इन द ओल्डन डेज. समोर बघूया आपण. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. आणि सगळी मुलं जी आहेत एकच धडा, एकच पाठ, सगळे विद्यार्थी एकच धडा शिकत असे सोबत. शुअर, इफ दे वेअर द सेम एज. हो, एकाच वयाचे असतील तर ते शिकतही असतील. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. परंतु माझी आई म्हणते अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल. किंवा शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याच्या, प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या माइंडनुसार, बुद्धिमत्तेनुसार स्वतःला ॲडजस्ट करता आलं पाहिजे. अँड इट टीचेस दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक मुलाला वेगळ्या पद्धतीने शिकवणं गरजेचं आहे. डिफरंटली म्हणजे वेगळ्या पद्धतीने शिकवणं गरजेचं आहे. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. असंच शिकवत होते ग, टॉमी म्हणायला लागला. इफ यू डोंट लाईक इट, जर तुला शिकायचं नसेल, यू डोंट हॅव टू रीड द बुक. तुला जर शिकायचं नसेल तर पुस्तक वाचायची गरज नाही. म्हणजे त्या काळात ते त्याच पद्धतीने शिकवत होतं. तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही पुस्तक बाजूला ठेवून देता. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट.
मी असं म्हटलेलं नाही की मला आवडलं नाही हे शिकवणं. मार्जी सेड की क्विकली शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. तिला त्या फनी स्कूल्स, त्या जुन्या काळातल्या ज्या स्कूल्स आहेत त्याबद्दल वाचायची खूप इच्छा झाली. दे वेरेंट इवन हाफ फिनिश्ड व्हेन मार्जीज मदर कॉल्ड, मार्जी स्कूल. त्यांनी अर्ध्यापर्यंत पुस्तक संपवलं नव्हतं, हाफ फिनिश्ड व्हेन मार्जीज मदर कॉल. मार्जीच्या आईने तिला हाक दिली आणि म्हटलं, मार्जी स्कूल. मार्जी, शाळेची वेळ झाली बाळा. मार्जी लुक्ड अप. नॉट येट मामा. मार्जीने वरती बघितलं आणि म्हणाली, अजून झाली नाही ग वेळ. नाव सेड मिसेस जोन्स. आत्ता झाली आहे वेळ बघ. इट्स प्रोबेबली टाईम फॉर टॉमी टू. आणि टॉमीची वेळ सुद्धा झालेली आहे शिकण्याची, मला असं वाटतं. मार्जी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. शाळा संपल्यानंतर मी अजून पुस्तक तुझ्यासोबत वाचू शकते का? मे बी, ही सेड नॉन चॅलेंटली. थोडंसं उदासीनतेने, नॉन चॅलेंटली म्हणजे उदासीनतेने. हा टॉमी म्हणायला लागला, ठीक आहे बघूयात. उदासीनतेने तिला म्हणायला लागला, कूल मॅनरमध्ये थोडंसं. ही वॉक्ड अवे विस्लिंग द डस्टी ओल्ड बुक स्टक बिनीथ हिज आर्म. आणि तो तिथून निघून गेला. ही वॉक्ड अवे म्हणजे निघून जाणे. विस्लिंग, शिट्ट्या वाजवत. द डस्टी ओल्ड बुक, जो काही डस्टी म्हणजे त्याच्यावर धूळ लागलेली होती पुस्तकावर, टक बिनीथ हिज आर्म. आपल्या हाताखाली बगलीमध्ये त्याने ते पुस्तक घेतलं आणि तो तिथून निघून गेला. काही मार्जिनचे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघणार आहोत. काही मार्जिनचे क्वेश्चन्स आहेत बघा, या ठिकाणी आपण ते बघून घेऊया. इज टॉमी मार्जीज ब्रदर ऑर फ्रेंड. टॉमी हा मार्जीचा भाऊ आहे की फ्रेंड आहे, याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण सांगू शकतो की टॉमी वॉज अ फ्रेंड ऑफ मार्जी. वरतून इथे सांगितलेलं बघा, फाइंड द सेंटेन्सेस दॅट हेल्प यू टू डिसाईड दॅट. तुम्हाला सेंटेन्सेस शोधायचे तसे जे याचं उत्तर सांगू शकतील, कशावरून तुम्ही सांगता की तो भाऊ नाही आहे, फ्रेंड आहे म्हणून. इथे बघा मार्जी काय म्हणते, बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ इच बॉय अँड गर्ल. हे एक सेंटेन्स आहे बघा. इथे मार्जी काय म्हणते, माय मदर. आवर मदर नाही म्हटलेलं तिने, किंवा आवर मदर असं म्हटलं असतं तर टॉमी आणि मार्जी या दोघांची आई ती झाली असती. तर या ठिकाणी माय मदर फक्त म्हणजे ही मार्जीची आई, म्हणून हे एक वाक्य आपण या ठिकाणी सांगू शकतो. किंवा या आधीसुद्धा काही रेफरन्सेस आहेत जे सांगतात. अजून, वुड यू लाईक युअर ओन मेकॅनिकल टीचर. तुम्हाला स्वतःचं मेकॅनिकल टीचर आवडेल का? याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये आपण देऊ शकतो. आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत. Margie said to Tommy, can I read the book more with you after school? Maybe, he said nonchalantly. He walked away whistling, the dusty old book tucked beneath his arm. त्याने ते पुस्तक आपल्या बगलीमध्ये घेतलं आणि निघून गेला. मार्जी वेंट इन टू द स्कूल रूम. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. मार्जी आपल्या स्कूल रूममध्ये गेली, जी घरातच आहे. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. तिच्या बेडरूमच्या बाजूला एक स्वतंत्र खोली आहे ज्यामध्ये ती शिक्षण घेते. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. त्यावेळेमध्ये हा मेकॅनिकल टीचर जो होता, शिक्षक होता, तो ऑन झालेला होता, म्हणजे तो टेलिव्हिजन ऑन झालेला आहे आणि तिची वाट बघत होता, वेटिंग फॉर हर. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे. त्याच वेळेला तो ऑन होत असे, एक्सेप्ट सॅटर्डे अँड संडे. शनिवार आणि रविवार सोडून त्या वेळेमध्ये तो सुरू होऊन जात असे ऑटोमॅटिकली. बिकॉज हर मदर सेड लिटिल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. कारण मार्जीच्या आईचं असं मत होतं की लिटिल गर्ल्स, लहान मुली या चांगल्या पद्धतीने शिकू शकतात इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. रेग्युलर म्हणजे त्याची वारंवारिता जर योग्य पद्धतीने, योग्य वेळेमध्येच जर शिक्षण दिलं गेलं तर त्या वेळेमध्ये लहान मुली चांगल्या पद्धतीने शिकतात, असं तिचं मत होतं. द स्क्रीन वॉज लीट अप. स्क्रीन सुरू झाली, लीट अप म्हणजे सुरू होणे. अँड इट सेड, आणि त्या स्क्रीनमधून आवाज यायला लागला, टुडेज अरिथमॅटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. जसा मशीनचा आवाज असतो त्या पद्धतीने. किंवा टुडेज अरिथमॅटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. प्रॉपर फ्रॅक्शन जो काही असेल, धड्याचं नाव ॲरिथमॅटिकमध्ये, अंकगणितामधला प्रॉपर फ्रॅक्शन्सवर आजचा धडा आहे. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. आणि कालचा होमवर्क प्रॉपर स्लॉटमध्ये टाका, अशी आज्ञा त्या शिक्षकाकडून तिला देण्यात आली. मार्जी डीड सो विथ अ साय. मार्जीने सुस्कारा सोडला आणि आपला होमवर्क कालचा जो होता तो त्या स्लॉटमध्ये टाकला. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज द लिटिल बॉय. ती विचार करायला लागली
त्या शाळांबद्दल, ओल्ड स्कूल्सबद्दल, ज्या वेळेला तिचे ग्रँडफादरचे ग्रँडफादर हे लहान होते आणि त्या शाळांमध्येच जात होते. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम. सगळे मुलं अवतीभोवतीचे आजूबाजूचे एकत्र येत होते. नेबरहूड म्हणजे शेजारी पाजारीचे सगळे मुलं एकत्र येत असतील. लाफिंग अँड शाउटिंग इन. सगळे हसत असतील आणि जोरजोरात किंचाळत असतील शिकण्यासाठी. तर ते सुद्धा तिला आठवत होतं. तिचा विचार, त्या गोष्टीचा विचार ती करत होती. समोर बघूया. द स्कूल यार्ड. अजून तिला कोणत्या गोष्टी आठवत होत्या? ओल्ड स्कूलमधल्या स्कूल यार्ड, त्या शाळेचं मैदान. सिटिंग टुगेदर इन द स्कूल रूम. शाळेच्या खोल्यांमध्ये एकत्र बसणे मित्रमैत्रिणींसोबत. गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे. आणि शाळा संपल्यावर सगळ्यांनी आपल्यासोबत एकत्र आपल्या घरी जायचं. दे लर्न द सेम थिंग्स. ते सगळ्या गोष्टी एकत्र सारख्या शिकत होते. सो दे कुड हेल्प वन अनदर. त्यामुळे काय होत असे की ते एकमेकांची मदत करू शकत असत. विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. त्या होमवर्कमध्ये सुद्धा ते एकमेकांची मदत करू शकत होते आणि त्याबद्दल ते विचारसुद्धा करू शकत होते, बोलूसुद्धा शकत होते. आता मार्जी हे सगळं करू शकत नाही. ती एका ठिकाणी एका रूममध्ये बंदिस्त आहे. त्या टीचरसोबतच तिला बोलायचं आहे आणि तो अभ्यास करायचा आहे. आपले मित्रमैत्रिणी नाही आहे, शाळा नाही आहे, वर्गखोली नाही आहे, या सगळ्या गोष्टी मिस करत होती ती. अँड द टीचर्स वेअर पीपल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शिक्षक हा एक जिवंत शिक्षक होता. तो मेकॅनिकल टीचर नव्हता, ती मशीन नव्हती, यंत्र नव्हतं. तो एक जिवंत मनुष्य होता जो त्यांना शिकवत असे. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन वेन वी ॲड फ्रॅक्शन्स 1/2 अँड 1/4. आणि मेकॅनिकल टीचर समोर त्याचा जो काही लेसन होता तो सुरू होता. मार्जी त्याच्याकडे बघत होती. फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन वेन, त्या आवाज येत होता त्या स्क्रीनमधून. वेन वी ॲड फ्रॅक्शन्स 1/2 अँड 1/4. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्डन डेज. मार्जी परंतु त्या ओल्ड शाळेचा विचार करत बसलेली होती आणि ती विचार करत होती की त्या मुलांना किती आवडत असेल ती त्यांची शाळा. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. आणि ती विचार करत होती त्यांना किती मजा येत होती, ते किती मजा करत असतील. म्हणून धड्याचं नाव दिलेलं आहे द फन दे हॅड. आणि याचा जो काही लेखक कोण आहेत, इसाक असिमो. ते या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारले बघा. डू यू अग्री विथ मार्जी. मार्जीसोबत तुम्ही सुद्धा अग्री होता का, सहमत आहात का की द फन दे हॅड, त्या मुलांना मजा येत होती का? तर याचं उत्तर आपण देऊ शकतो यस, वी अग्री विथ मार्जी. बिकॉज वी लव टू लर्न टुगेदर, वी लव टू गो टुगेदर, वी लव टू प्ले टुगेदर इन आवर स्कूल. आपल्या शाळेमध्ये शिक्षक आपल्याला शिकवतात, एकत्र सगळे मित्रमैत्रिणी बसतात, ते हे आपल्याला नक्कीच आवडतं, हो की नाही? असा हा पूर्ण इसाक असिमो यांचा लिखित द फन दे हॅड धडा आज आपण इथं बघितलेला आहे. नक्की तुम्हाला हा धडा आवडलेला असेल, समजलेला असेल. जर तुम्हाला याच्यातलं काही अडलं असेल, पुन्हा समजून सांगायचं असेल तर आपण त्या पद्धतीने बघूयात. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याची माहिती, यावरचे जे काही प्रश्न किंवा शंका असतील त्या तुम्ही आपल्या टाकू शकता, मला प्रश्न विचारू शकता. आपण त्याचं उत्तर नक्कीच शोधूयात. तर आय होप यू अंडरस्टूड द होल लेसन and I request you to subscribe and share the channel and hit the bell icon for upcoming videos. येणाऱ्या नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद. थँक्यू.